मकर संक्रांतीचा तो दिवस गावात पतंग उडत होते, तिळगुळाचा गोडवा हवेत पसरला होता। प्रत्येक जण एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं प्रेमळपणे म्हणत होता। पण फलटण तालुक्यातल्या सोमनथळी गावात त्या दिवशी एक वेगळीच काळी कहाणी लिहिली जात होती, जी कोणालाच माहित नव्हती। 27 वर्षाचा सतीश उर्फ आप्पा दडस हा तरुण घरातून कामाला जातो म्हणून निघून गेला, पण परत आलाच नाही। आप्पाच्या भावाने सागरने त्याचा शोध घेतला, पण तो काही सापडूनच आला नाही। शोध घेत घेत तो आप्पाच्या मालकापर्यंत पोहोचला, तेव्हा मालकाने त्याला सांगितलं की मला लखन बुधवाले याचा फोन आला होता। आप्पा दडस याला त्याने आणि सतीश तुकाराम माने याने मारहाण करून दूर सोडल्याचे त्याने फोनवरून सांगितले। या माहितीवरून आप्पा दडसचा भाऊ सागर दडस हा फलटण पोलिसात गेला आणि त्याने घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली। पोलिसांनी तक्रारी दाखल करून घेतल्या आणि शोध सुरू केला। समोर आलं एक धक्कादायक हत्याकांड, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। हे हत्याकांड इतकं क्रूर होतं की ऐकणाऱ्याचेही हातपाय थरथरून जावेत। हा सगळा घटनाक्रम नेमका काय होता? असा कोणता गुन्हा होता की ज्यामुळे आप्पा दडस याला इतक्या क्रूर पद्धतीने संपवण्यात आलं? ज्यासाठी हे सगळं झालं ती महिला कोण? त्याच्याशी मयत आप्पा दडस याचे काय संबंध होते? हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। फलटण तालुक्यातील सोमनथळी येथील सतीश दडस हा तरुण बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार त्याचा भाऊ सागर दडस याने 21 जानेवारी 2026 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती। त्याबाबत तपास करत असताना संबंधित तरुणाचा घातपात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना फलटण तालुक्यातील मांगोबा माळ विडणी येथील रेश्मा लखन बुधवाले या महिलेचे गावातीलच सतीश तुकाराम माने याच्याबरोबर सुरुवातीला प्रेम संबंध होते, परंतु नंतर तिचे मयत सतीश दडस याच्याबरोबरही प्रेम संबंध निर्माण झाले अशी माहिती मिळाली। विशेष म्हणजे सतीश तुकाराम माने, लखन बुधवाले आणि मयत सतीश उर्फ आप्पा दडस तिघेही एकाच ठिकाणी कामाला होते। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला। रेश्मा लखन बुधवाले हिचा पती आणि तिचा प्रियकर सतीश माने यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, परंतु संशयितांनी कोणतीही माहिती न देता आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचं आणि गुन्हा केलाच नसल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी संशयित महिला रेश्मा हिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने माझ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सतीश उर्फ आप्पा दडस याच्याशी सतीश माने आणि लखन बुधवाले म्हणजे तिचा पती यांचा वाद झाल्याचं सांगितलं। त्यावेळी या वादातून दोघांनी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं। त्यानंतर तिथून त्यांनी त्याला दवाखान्यात घेऊन जात असल्याचा बनाव करून विडणी येथील मांगोबा माळ परिसरात नेलं आणि तिथं त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला। खून केल्यानंतर खुनाचा पुरावा शिल्लक राहू नये या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकूड कापायच्या मशीननं कापून टाकला। सगळ्यात आधी त्याचं धड शिरा वेगळं केलं, त्यानंतर खांद्यापासून हात, गुडघ्यापासून पाय वेगळे केले, त्यातील शिर, हात आणि पाय नीरा नदीत फेकून दिले। उर्वरित अवयवांचे तुकडे फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेत तलावातील गाळात पुरून टाकले अशी कबुली दिली। आरोपी लखन बंडू बुधवाले, रेश्मा लखन बुधवाले आणि सतीश तुकाराम माने यांनी हे सगळं पोलिसांसमोर कबूल केलं। या तिघांचाही संपूर्ण कृत्यात थेट सहभाग असल्याचं तपासात उघड झाल्याने तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, शिवानी नागवडे, पोलीस हवालदार प्रदीप खरात, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे, शिवराज जाधव, अमोल देशमुख, सूरज काकडे, अविनाश शिंदे, UR पेंदाम, गौरी सावंत यांनी केली। या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय, लोक दिवसेंदिवस इतके क्रूर का होत आहेत? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।